मग आता कापसाचं क्षेत्र कमी होणार, मग याला शेतकरी दुसरा पर्याय शोधतायत. मग नाही, नाही. दुसरा पर्याय सक्षम आहे का मग? हं, हं. मग सक्षम पर्याय आहे का? मग सक्षम पर्याय शोधत असताना सुद्धा तो असा शोधतोय, की त्याला कमी श्रम लागेल, कमी मजूर लागेल, कमी खर्च लागेल. हं. मग अशा पिकांमध्ये तो जास्त विचार करू लागलाय. मग त्याच्यामध्ये मग तुमचं मक्याचं पीक आहे, तुमचं तुरीचं पीक आहे आणि सोयाबीनचं पीक आहे. या पिकांना मजूर अतिशय कमी लागतात. हं, हं. वन टाइम हार्वेस्टिंग आहे त्याला. मग त्याला निंदणीला सुद्धा विडीसाईड अवेलेबल आहे. त्यामुळे त्याला लागवडीचा खर्च त्याचा कमी असतो, मजुरांचा ताण कमी असतो आणि त्याला हार्वेस्टिंगला वन टाइम हार्वेस्टिंग असल्यामुळे त्याला जास्त ताण पडत नाही त्याचा. आणि रेट पण चांगले त्याचे, तुरीचे पण रेट चांगले आहेत आणि मक्याचे पण रेट चांगले. आता हल्ली मक्याचे भाव 2500 रुपये क्विंटल झाले. आपण मका एकरी 100 क्विंटलवरती काम करतोय. म्हणजे भविष्यातलं पीक जे असणार ते मका पीकच आपल्याला चांगलं पीक लक्षात येतंय. तर या अनुषंगाने शेतकऱ्यांनी कापसाचं उत्पादन वाढण्यासाठी काय केलं पाहिजे याचा इनिशिएटिव्ह घेऊन कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया जी आहे, मुंबईची जी संस्था जी आहे, त्यांनी 2 दिवसाचं कापसाच्या शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित केलं होतं.